हाय गुड मॉर्निंग. तर आजची डेट आहे 1 जून आणि ऑब्व्हियसली 1 जूनला खूप लोकांचे बड्डे असतात. तसं माझ्या मम्मीचा पण बड्डे आहे, पण त्याचबरोबर अजून काहीतरी आहे जे खूप जास्त स्पेशल आहे आणि ते मी तुम्हाला थोड्या वेळात शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून. तर बघत राहा आज मी फुल डे काय काय करते. तर इथं मी दूध तापायला ठेवलं आहे आणि आता आपण बनवणार आहे पोहे. हाय फ्रेंड्स, नमस्कार. तर आपण बघतायच की आज आम्ही सगळे एकदम रेडी झालो टकाटकमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे AWPLच्या फंक्शनला, ज्याचं नाव आहे उडान. तर ते फंक्शन थेऊरला होणार आहे. आज आमच्यापासून जवळपास एक 1.5 तासाचं डिस्टन्स आहे. 41 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे. गेल्या गेल्या आम्हाला त्या ठिकाणी जबरदस्त अशा पद्धतीने जेवण भेटणार आहे. त्याच्यानंतर आमची टीमसुद्धा निघाली. 50 सीटरच्या 2 गाड्या आम्ही केल्यात. तर ते लोक पण निघाले, तर आम्ही पण निघालो. आम्ही लवकरच येणार आहे. 1.5 तासात हॉलला पोहोचून तुम्हाला हॉलचं काय व्ह्यू आहे ते नक्कीच दाखवू. धन्यवाद. किती झालं? तर इथे खूप छान कार दिसली आम्हाला आणि हा आहे व्ह्यू वृंदावन लॉनकडे जाण्याचा. आणि हा इथं सुजित लपतोय. ब्लॉगमध्ये द्यायचं पण लपायचे. आणि मी काय सांगते तुम्हाला, त्या दिवशीचं क्लायमेट इतकं सुंदर होतं. असं वाटत होतं की तिथेच पॉज घ्यावं, पण टाईमवर पोचणं खूप इम्पॉर्टंट होतं, म्हणून आम्ही कुठेही न थांबता डिरेक्टली लॉनला गेलो. यांचं थोडंसं फोटो सेशन आणि बडबड आमची चालूच आहे. तर आम्ही आलो आहे वृंदावन हॉलला. तर आज तुम्ही बघू शकता आम्ही ट्विनिंग केलं आहे स्काय ब्लूमध्ये. तर इथे हॉलमध्ये आलेल्या खूप सारे स्टँडीज होत्या, त्याच्यापैकी एक स्टँडी आमची आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर हे बघून आम्ही खूप खुश झालो फ्रेंड्स. आता मी यांच्याकडे देते, बोला. हा, खूप भारी वाटलं. जबरदस्त सगळ्यांच्या स्टँडी लागल्यात आणि आमच्या स्टँडी फ्रंट साईडला आहे. आणि इतकं छान सरप्राईज भेटल्यावर सेल्फी कोण मिस करेल. आम्ही पटापटा खूप जास्त सेल्फीज फोटोज तिथे काढले. त्याच्यानंतर आम्ही अचीवर होतो म्हणून आम्हाला फेटे वगैरे होते. तर हा तो लुक आहे. प्रोग्राम स्टार्ट झाला एक खूप सुंदर डान्स परफॉर्मन्सने. आणि सगळ्यांना माहीतच आहे की इंडियामध्ये टॉप अर्नर जे आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये SLPSमध्ये स्पेसिफिकली महिपाल सर, त्यांची एंट्री ग्रँड एंट्री होती. तर हा तोच व्हिडिओ आहे जेव्हा ते एंट्री करत होते. इतकी गर्दी झाली होती त्यांना बघण्यासाठी. आम्ही सगळेजण खूप उत्सुक होतो की ते ह्या फंक्शनला येणार आणि त्यातल्या त्यात आपली पण खूप मोठी अचीवमेंट होती. शिवाय मम्मी पप्पांचं पण ऑडीचं सेलिब्रेशन होतं आणि त्यासाठी हे चीफ गेस्ट आम्हाला लाभले होते. तर आम्ही तर खूप जास्त खुश होतो. खूप लकी मोमेंट होता हा सगळ्यांसाठीच. सरांचं तिथं खूप छान पद्धतीने वेलकम झालं आणि त्याच्यानंतर कंपनीचे जे काही अचिव्हर्स होते, ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, टोपाज, असे खूप सारे लेवल्स, सगळ्यांचं खूप छान पद्धतीने तिथे फेलिसिटेशन झालं. आणि त्याच्यानंतर बारी होती आमची. तुम्ही बघू शकता गाईज की आमची किती छान एंट्री झाली लिटरली 2000+ क्राऊडमध्ये. कारण की रिसेंटली आम्ही अचीव केली आहे AWPL कंपनीची स्टार सफायर लेवल, ज्याचं वन टाईम बोनस आहे 8,20,000. इतकीच जास्त मेहनत घेतली आहे ह्या गोष्टीसाठी, म्हणून आम्ही इतकी छान एंट्री डिझर्व करतोच, राईट ना. त्याच्यानंतर आम्ही स्टेजवरती गेलो आणि इतक्या लोकांसमोर आम्ही होतो. इतकं छान वाटत होतं गाईज. आणि एक वेगळीच खुशी होती की आम्ही ॲज मिस्टर अँड मिसेस गवई म्हणून फर्स्ट टाईम असा स्टेज शेअर करत होतो. त्याचा एक वेगळाच आनंद होता. स्टेजवर गेल्या गेल्या आमचे खूप क्यूट फोटोज आणि व्हिडिओज आमचा जो भाचा आहे सुजित, त्यांनी क्लिक केले. त्यांनी मला पूर्ण कॉन्फिडन्स दिला होता की मामी तुम्ही स्टेजवर गेले की खूप छान पिक्स आणि व्हिडिओज मी काढेल. आणि तुम्ही बघू शकता की किती क्यूट मोमेंट्स त्यांनी कॅप्चर केलेत. 1 मिनिटाच्या शेअरिंगमध्ये त्यांनी पूर्ण 24 महिन्याचा प्रवास सांगितला, ज्याचं म्हणजे अल्टिमेटली त्यांना हेच सांगणं होतं की आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी हार्डवर्कशिवाय पर्याय नाही आणि कन्सिस्टन्सी इज मस्ट. तर त्यांची तिथे शेअरिंग खूप छान पद्धतीने झाली. आणि जसं मी सांगितलं की माझ्या आईवडिलांनी ऑडी Q3 ब्लॅक कलरमध्ये रिसेंटली 2-3 डेज आधीच घेतली. तर त्या रिलेटेडही त्यांचं खूप मोठं तिथे सेलिब्रेशन होतं.
तर त्यांची पण एंट्री बघून माझे पूर्ण डोळे भरून आले होते मम्मी पप्पांना असं बघून. त्याच्यानंतर ते स्टेजवरती आले, त्यांचे पण खूप छान मोमेंट्स आम्ही तिथे कॅप्चर केले. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्या एजमध्ये पण इतकं पॉवर कपल होणं, ओ माय गॉड, याच्यापेक्षा अजून इन्स्पिरेशन मी कुठून घेऊ शकते, तुम्हीच सांगा गाईज. तर लिटरली हा फॅमिली फंक्शनच होता आमच्यासाठी, पूर्ण फॅमिली फंक्शन होतं आणि सगळ्यांकडे एक अचिव्हमेंट होती. आणि अशा प्रकारे सगळ्यांचं अचिव्हमेंटचं फंक्शन तिथे कंप्लीट झालं आणि महिपाल सरांचं पण स्पीच खूप छान पद्धतीने तिथे समअप. आणि AWPLमध्ये काम करण्याची हीच ताकद आहे की आपल्याला मनी फ्रीडम भेटतं, टाईम फ्रीडम भेटतं, आपली एक नवीन ओळख तयार होते आणि आपलं करिअर एका राईट प्लॅटफॉर्ममध्ये सेट होतं, जसं की आमचं होत चाललं आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की ह्या इंडस्ट्रीला एकदा जाणून घ्या. तर फ्रेंड्स, आमचं फंक्शन एंड झालं. लिटरली 9:30पर्यंत आम्ही इथेच होतो आणि आता आम्ही चाललो आहे. जसं मी सकाळी ब्लॉग स्टार्ट करताना सांगितलं होतं की आज आमच्या मम्मीचं पण बड्डे 1 जून. तर आम्ही आता केक घेतलेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे फेमस हॉटेलमध्ये, जे आहे केसनचं हॉटेल फेमस. त्याचं नाव आम्ही सस्पेन्स ठेवलेलं आहे. तुम्हाला गेल्याच्या नंतर आम्ही डायरेक्टली व्हिडिओमध्ये दाखवणार की आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये चाललो आहे. येस, तर आम्ही तिथं गेल्यावर रिव्हील करतो की आम्ही कुठे मम्मीचं बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहे. आणि ही जी क्लिप आहे माझी आत्ताची, ती बहुतेक माझ्या ब्लॉगमध्ये लास्टला ॲड होईल, पण त्याच्याच आधी आज पूर्ण फंक्शनमध्ये काय काय झालं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की शेअर करायचं. स्टे ट्यून. तर इथं आम्ही हा मम्मीचा बड्डे करतो आहे केसनंद विलेज या हॉटेलमध्ये. आणि इथे ऑब्व्हियसली जिथं मी जाते तिथे कॅट्स असतातच आणि ही कॅट पण इथे होती. तिला माझा ड्रेस आवडला बहुतेक का काय, आय डोंट नो. तिने थोडा वेळ वाट बघितली आणि त्याच्यानंतर हळूच ती माझ्या ड्रेसवरती येऊन बसली आणि ते खूप क्यूट वाटत होतं मला. त्याच्यासाठी मी म्हणजे पूर्ण जेवण करताना मी 1 सेकंड पण माझा पाय हलवला नसेल. आणि तुम्ही बघू शकता किती छान ती बसली आहे. आणि नंतर आम्ही आमचं जेवण फिनिश केलं. आम्ही पूर्ण फॅमिली सेलिब्रेट केला मम्मीचा बर्थडे. आणि हा आहे आमचा दिवसाचा लास्ट पिक आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. बाय.